विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक या पदासाठीच्या तांत्रिक प्रश्नांच्या भाग 3 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाचे 90 तांत्रिक प्रश्न उत्तरे बघणार आहोत. नवीन अभ्यासक्रमानुसार IBPSच्या नवीन अभ्यासक्रमानुसार 10वीच्या पुस्तकातील एकदम महत्त्वाचे बेस्ट तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि हा व्हिडिओचा तिसरा भाग आहे. आधीचे जर 2 भाग बघितले नसेल तर ते 2 भाग नक्की बघून घ्यायचे आहे. त्यांची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो PDF दिलेला आहे 90 ते 100 प्रश्न दिलेले आहेत, ते देखील तुम्हाला जे विद्यार्थी नोट्स खरेदी करणार आहे त्यांच्यासाठी नोट्स मध्ये हा PDF देखील दिला जाणार आहे. नोट्स खरेदी करण्यासाठी बघू शकता तुम्ही 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही 160 रुपयाचं फोन पे गुगल पे पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी हा PDF देखील त्याच नोट्स मध्ये उपलब्ध करून दिला जाईल. सोबतच तुम्हाला या ठिकाणी आपल्या नोट्स मध्ये फक्त तांत्रिक प्रश्न नाही तर सर्व मराठी व्याकरण, इंग्रजी आणि या ठिकाणी GK सोबतच हे तांत्रिकचे GK तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल आपल्या 160 रुपयामध्येच भेटणार नाही. कोणत्याही युट्यूब चॅनलवरती किंवा टेलिग्राम ग्रुपवरती फक्त 160 रुपयामध्ये 5ही विषयांचं स्टडी मटेरियल भेटणार नाही. त्यासाठी आणि 160 रुपयाची ऑफर फक्त या ठिकाणी आज आणि उद्या असणार आहे, हे देखील सर्वांनी लक्षात ठेवायचे आहे. त्यासाठी नोट्स लवकरात लवकर खरेदी करायच्या आहेत. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आपला जो आरोग्य सेवकचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे तो देखील जॉईन करून घ्यायचा आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. पहिला प्रश्न आहे, मानवी शरीराच्या वजनाच्या किती टक्के वजन हे हाडांमध्ये असते? तर बघू शकता 18% वजन हाडांमध्ये असते. प्रश्न 2 आहे, मानवी शरीरात एकूण किती हाडे आहेत? तर 206 हाडे आहेत. प्रश्न क्रमांक 3, मात्र नवजात बालकांमध्ये जन्मावेळी किती असतात? तर बघू शकता 350 नवजात बालकांमध्ये जन्मावेळी 350 हाडे असतात आणि मानवामध्ये ज्यावेळेस किशोरी वयापासून पुढे 206 हाडे असतात. 6व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते? तर बघू शकता मॅडिपल जबडा हे या ठिकाणी मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड आहे, हे देखील सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता 5वा प्रश्न IMP प्रश्न आहे. बघू शकता, पाठीच्या कण्यामधील एकूण हाडांची संख्या किती? हाडांची संख्या किती? तर एकूण 33 हाडे असतात पाठीच्या मणक्यामध्ये. जर मानेमध्ये त्याच्यापैकी मानेमध्ये 7 असतात आणि छातीमध्ये 12 असतात, कमरेमध्ये 5 असतात आणि त्रिकास्तीमध्ये 5 असतात आणि माकड हाडामध्ये 4 असतात. अशा प्रकारचे एकूण किती 33 हाडे असतात. बघू शकता मणके असतात पाठीच्या मानवाच्या पाठीच्या मणकेमध्ये. 12व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही बघू शकता, कवकाच्या अभ्यास शास्त्राला काय म्हणतात? कवकाच्या अभ्यास शास्त्राला काय म्हणतात? तर मायकॉलॉजी म्हटले जाते कवकाच्या अभ्यासशास्त्राला. 12वा प्रश्न, शेवालाच्या अभ्यासशास्त्राला काय म्हटले जाते? तर बघू शकता फायकॉलॉजी असे म्हटले जाते. 13व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, चेहऱ्यामध्ये एकूण किती हाडे असतात? तर चेहऱ्यामध्ये एकूण 14 हाडे असतात. 14वा प्रश्न बघू शकता, ब्रेन बॉक्समध्ये 8 हाडे असतात. 15वा प्रश्न, अशा प्रकारे मानवी कवटीच्या हाडांमध्ये एकूण किती? 22. बघू शकता हे 14 आणि हे 8 मिळून बरोबर प्लस बघू शकता 22 हाडे असतात मानवी हाडांमध्ये, कवटीच्या हाडांमध्ये 22 हाडे असतात. तर 16वा प्रश्न बघू शकता, स्नायूंच्या अभ्यासाला काय म्हटले जाते? तर मायोलॉजी म्हटले जाते स्नायूंच्या अभ्यासाला. या प्रश्नाला तुम्ही IMP करायचा आहे. नेक्स्ट प्रश्न, मानवी वजनाच्या किती टक्के वजन हे स्नायूंचे असते? मानवी वजनाच्या किती टक्के वजन हे या ठिकाणी स्नायूंचे असते? तर 40% वजन हे स्नायूंचे असते. नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. ठीक आहे, बघू शकता नेक्स्ट प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लांब स्नायू कोणता? मानवी शरीरातील सर्वात लांब स्नायू कोणता? तर बघू शकता सार्टोरियस त्यालाच मांडी असे म्हटले जाते. मांडी हा सर्वात लांब स्नायू आहे आणि मांडीचे हाड सर्वात लांब असते, त्याला फिमर असे देखील म्हटले जाते. नेक्स्ट प्रश्न बघू शकता, मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता? तर बघू शकता ग्लुटस हा मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू आणि बघू शकता मॅक्झिमम हा आहे ग्लुटस, त्यालाच या ठिकाणी हे देखील म्हटले जाते. तर या ठिकाणी 20व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात लहान स्नायू बघू शकता टेप्स कानाचे हाड, म्हणजे कानाचे हाड सर्वात लहान हाड असते, त्याला टेप्स असे देखील म्हटले जाते.
तर नेक्स्ट प्रश्न आहे, मेंदूचे सरासरी वजन किती असते? तर बघू शकता 1300 ते 1400 ग्रॅम मेंदूचे सरासरी वजन असते. मित्रांनो, नोट्स तुम्ही नक्की खरेदी करायची आहे, कारण तांत्रिक प्रश्नांवरती जे विद्यार्थी जोर देणार आहेत त्यांचं 100% सिलेक्शन होणार आहे. 40 प्रश्न तांत्रिकसाठी विचारले जातील. एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे 80 पैकी 80 गुण तुम्ही मिळवू शकतात आपल्या नोट्स मार्फत. 80 पैकी नाही, परंतु 35 तरी किमान मार्क्स नक्कीच मिळवू शकता. नवीन अभ्यासक्रमानुसार तुम्ही नक्की खरेदी करायची आहे नोट्स. आणि 2च दिवस तुम्हाला ही जी ऑफर दिली जाणार आहे. पुन्हा तुम्हाला शेवटचा एकदा सांगून देतो, इरिटेट होऊ नका. बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही ₹160 फोन पे, गुगल पे पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवला की तुम्हाला 5 ते 10 मिनिटामध्ये अगदी सर्व विषयांच्या नोट्स, तांत्रिकसह सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध होतील. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि जी आहे तांत्रिक प्रश्न सर्व या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होऊन जाणार आहे. आणि सोबतच आपण जो घेतलेला आहे हा आय-एम-पी प्रश्नांचा पीडीएफ हा देखील तुम्हाला त्याच याच्यामध्ये भेटला जाईल. तर या ठिकाणी बघू शकता 22 क्रमांकाचा प्रश्न आहे. मेंदूचे 3 प्रकार पडतात. मेंदूचे किती प्रकार पडतात असा प्रश्न विचारला जाईल, तर मेंदूचे एकूण 3 प्रकार पडतात. पहिला या ठिकाणी बघू शकता प्रमस्तिष्क. बघू शकता प्रमस्तिष्क. बघू शकता काय आहे? प्रमस्तिष्क. काय म्हटले जाते? पहिला आहे एक प्रकार याला देत आहे. प्रमस्तिष्क बघू शकता सर्वात मोठा भाग ऐच्छिक क्रियांचे नियंत्रण ठेवत असतो. दुसरा आहे बघू शकता अनुमतिष्क. बघू शकता अनुमतिष्क आहे सर्वात लहान भाग शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य, त्याला लहान मेंदू असे देखील म्हटले जाते. आणि तिसरा आहे बघू शकता मस्तिष्क मस्तिष्क पुष्प. त्याला बघू शकता भूक, तहान, तापमान व वेदनेची जाण व संतुलन होते. याची जाण होते, भुकेची जाण होते, तहानेची, तापमानाचे आणि वेदनेची जाण संतुलन होते. अशा प्रकारे मानवी मेंदूचे 3 प्रकार पडतात, हे लक्षात ठेवायचे आहे. नेक्स्ट प्रश्न, मानवी शरीरातील ग्रंथीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? मानवी शरीरातील ग्रंथीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते? तर बघू शकता इंडोक्रॉलॉजी असे म्हटले जाते मानवी शरीरातील ग्रंथीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला. आणि सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर बघू शकता यकृत. यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता सर्वात लहान ग्रंथी बघू शकता मास्टर ग्लँड, त्याला काय म्हटले जाते? मास्टर ग्लँड. बघू शकता पिट्युटरी बघू शकता ग्लँड इज समटाइम कॉल्ड द मास्टर ग्रंथी, त्याला मास्टर ग्रंथ बघू शकता मास्टर ग्लँड असे म्हटले जाते. मास्टर ग्रंथी नाही, मास्टर ग्लँड असे म्हटले जाते सर्वात लहान ग्रंथीला. नेक्स्ट प्रश्न, पहिले हृदय प्रत्यारोपण कोणी केले? तर बघू शकता ख्रिश्चन बर्नार्ड दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी केलेले आहे. दक्षिण आफ्रिकेचे आहेत. त्यांनी पहिले हृदय प्रत्यारोपण केलेले आहे. हे जगातील आहे. हे कितले आहे? जगातील आहे. तर परंतु भारतामध्ये सर्वात पहिले भारतातील हृदय प्रत्यारोपण कोणी केले? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण खूपच महत्वाचा तो आय-एम-पी प्रश्न असणार आहे. नेक्स्ट प्रश्न, पेप्सिन आणि रेनिन बघू शकता पेप्सिन आणि रेनिन हे विकर कोणत्या ग्रंथीतून स्रवल्या जातात? तर जठरामधून स्रवले जातात. कोणते? रेनिन आणि पेप्सिन आणि रेनिन हे विकर या जठर या ग्रंथीतून स्रवले जातात. नेक्स्ट प्रश्न बघू शकता मानवी शरीर काय पचवू शकत नाही? तर बघू शकता सेल्युलोज पचवू शकत नाही मानवी शरीर, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता नेक्स्ट प्रश्न, पीएच ची संकल्पना काय? तर सोरेनसन्स बघू शकता सोरेनसन्स ही या ठिकाणी पीएच ची संकल्पना आहे. आणि पीएच चा फुल फॉर्म काय बघू शकता पोटेशियल ऑफ हायड्रोजन हा पीएच चा फुल फॉर्म आहे, लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट प्रश्न, लाळेचा पीएच साधारणतः किती असतो? तर 6-8 असतो लाळेचा पीएच. नेक्स्ट प्रश्न, लाळेमध्ये कोणते विकर आढळते? तर टायलिन हे विकर आढळते लाळेमध्ये. नेक्स्ट प्रश्न, स्वादुपिंडातून कोणते विकर एन्झाईम स्रवले जातात? तर बघू शकता ट्रिप्सिन आणि अमायलेज ट्रिप्सिन आणि अमायलेज स्रवले जाते स्वादुपिंडातून, हे 2 विकर स्रवतात. नेक्स्ट प्रश्न, दातांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर बघू शकता ओडोंटॉलॉजी म्हटले जाते दातांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला. आणि या प्रश्नाला तुम्ही आय-एम-पी करून घ्यायचं आहे. नेक्स्ट प्रश्न, दातांच्या वर आढळणाऱ्या कडक आवरणाला काय म्हणतात? तर बघू शकता इन्यामल असे म्हटले जाते दातांच्या वर आढळणाऱ्या कडक आवरणाला. नेक्स्ट प्रश्न, सर्वात मोठी बाह्य ग्रंथी कोणती? तर यकृत ही सर्वात मोठी बाह्य ग्रंथी आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, सर्वात मोठी अंतरस्रावी ग्रंथी
आंतरस्रावी विचारलेली आहे. तर थायरॉइड ही आंतरस्रावी ग्रंथी आहे आणि यकृत ही आंतरस्रावी आहे आणि बाह्यस्रावी ही यकृत आहे. लक्षात ठेवायचे या दोन्ही मधला फरक. नेक्स्ट प्रश्न, तिसरे नेत्र म्हणून कोणती ग्रंथी ओळखली जाते? तिसरे ग्रंथ तर पिनियल ग्रँड. पिनियल ग्रँड या ग्रंथीला तिसरी ग्रंथी किंवा तिसरे नेत्र म्हणून ओळखले जाते. लक्षात ठेवायचे बघू शकता. द पिनियल ग्लँड ऑर बघू शकता कॉमनली कॉल्ड द थर्ड आय, म्हणजे थर्ड आय म्हणजे तिसरा डोळा किंवा तिसरे नेत्र. नेक्स्ट प्रश्न, कोणती ग्रंथी ही सर्वात लहान ग्रंथी असून ती इतर सर्व ग्रंथींवर नियंत्रण ठेवते? तर बघू शकता पियुषिका किंवा मास्टर ग्रंथी. पियुषिका किंवा मास्टर ग्रंथी ही सर्वात काय आहे? लहान, सर्वात लहान ग्रंथी आहे आणि इतर सर्व ग्रंथींवरती नियंत्रण ठेवत असते. पियुषिका ग्रंथी तिलाच मास्टर ग्रंथी असे देखील म्हटले जाते. लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, चला आता नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे बघू शकता. हे मी तुम्हाला वरती सांगितले अनुमस्तिष्क. अनुमस्तिष्क बघू शकता सर्वात लहान भाग शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य म्हणजेच लहान मेंदू असे देखील म्हटले जाते. आणि बघू शकता मस्तिष्क पुच्छ भूक, तहान, तापमान, वेदनाची जाणीव व संतुलन होते या मस्तिष्क पुष्प या मेंदूमुळे. हा मेंदूचा प्रकार आहे. मेंदूचे 3 प्रकार पडतात. नेक्स्ट प्रश्न, मानवी शरीरातील ग्रंथीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? हा प्रश्न डबल झालेला आहे. तर इंडॉक्रॉलॉजी, इंडॉक्रॉलॉजी असे म्हटले जाते. तर वरती आपण बघितले मानवी शरीरातील ग्रंथीचे कोणते 2 प्रकार पडतात? तर बघू शकता अंतरस्रावी ग्रंथी आणि बघू शकता बाह्यस्रावी ग्रंथी. या अंतरस्रावी कोणती आहे? वरती मी तुम्हाला सांगितले अंतरस्रावी कोणती आहे आणि बाह्यस्रावी कोणती आहे. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. जर तुमच्या कसे लक्षात राहते की नाही मला बघू द्या. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न, नेक्स्ट प्रश्न आहे बाह्यस्रावी ग्रंथी विकर, आंतरस्रावी ग्रंथी संप्रेरक स्रवतात. हे लक्षात ठेवायचे. बाह्यस्रावी ग्रंथी विकर स्रवतात आणि आंतरस्रावी ग्रंथी संप्रेरक. हे 2 प्रश्न आहे. हा एक प्रश्न आहे. बघू शकता हा वेगळा प्रश्न आहे. आंतरस्रावी ज्या ग्रंथी आहेत ते काय स्रवतात? तर संप्रेरके. ते संप्रेरके स्रवतात आणि बाह्यस्रावी ग्रंथी काय स्रवतात? तर बघू शकता विकर स्रवतात. हे लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट प्रश्न, बाह्यस्रावी ग्रंथी यांना नलिका म्हणतात. बाह्यस्रावी ग्रंथी यांना डॅश डॅश नलिका म्हणतात. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता. त्यांना बाह्यस्रावी ग्रंथी यांना काय म्हणतात? तर नलिका असं म्हटलं जातं आणि आंतरस्रावी ग्रंथी यांना नलिका, यांना देखील नलिका असे म्हटले जाते. नेक्स्ट प्रश्न, स्वादुपिंड ही एकमेव आंतरस्रावी व बाह्यस्रावी. स्वादुपिंड ही एकमेव आंतरस्रावी व बाह्यस्रावी या दोन्ही गटात मोडणारी ग्रंथी आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट प्रश्न, किडनीचा अभ्यास करणारा शास्त्राला काय म्हटले जाते? तर बघू शकता नेफ्रोलॉजी. नेफ्रोलॉजी म्हटले जाते किडनीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला. नेक्स्ट प्रश्न, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर गलगंड. गलगंड हा रोग होत असतो आयोडीनच्या कमतरतेमुळे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता 55व्या क्रमांकाचा, कोणत्या पेशी बघू शकता कोणत्या पेशी कोणते हार्मोन स्रवतात? तर बघू शकता अल्फा पेशी ग्लुकागॉइन बघू शकता ग्लुकॅगॉइन स्रवतात. बीटा पेशी इन्सुलिन स्रवतात आणि डेल्टा पेशी बघू शकता सामाटोट्रिपिन बघू शकता सामाटोट्रिपिन स्रवतात. लक्षात घ्यायचं आहे डेल्टा पेशी. नेक्स्ट प्रश्न, इन्सुलिनचा शोध कोणी लावला? तर बघू शकता फ्रेडरिक बेटिंग यांनी शोध लावलेला इन्सुलिनचा शोध. या प्रश्नाला तुम्ही आयएमपी करून घ्या. 100% आयएमपी करून घ्या. इन्सुलिनचा शोध कोणी लावला? तर फ्रेडरिक बेटिंग यांनी लावलेला आहे. तर आपल्या वायूचे प्रमाण किती असते हे बघायचे आहे. तर नायट्रोजनचे किती असते? तर 78% असते. ऑक्सिजनचे किती असते? तर 21% असते आणि कार्बन डायऑक्साइडचे बघू शकता 0.03% एवढे असते. नेक्स्ट प्रश्न, प्रौढ व्यक्ती साधारणतः एका मिनिटात किती वेळा श्वासोच्छवास करतो? तर 14 वेळा श्वासोच्छवास करतो. या ठिकाणी याचं उत्तर 14 आहे आणि ऑप्शन मध्ये जर 14 ते 15 असेल, 14 ते 15 असेल, फक्त ऑप्शन कसे असतील बघू शकता. ऑप्शन जर तुम्हाला असे असतील 12, 13, 14, 15 जर असे असेल तर बघू शकता याचं योग्य उत्तर 14 असेल. परंतु जर असे असेल 12 ते 13, 12 ते 13, 13 ते 14 आणि 14 ते 15 जर असे ऑप्शन असेल तर याचं उत्तर 14 ते 15 असे असेल. हे देखील तुम्ही लक्षात घेऊ शकता. आयएमपी प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न, साधारणतः व्यक्तीला प्रत्येक दिवशी किती केजी ऑक्सिजनची गरज भासते? ऑक्सिजन विचारलेला आहे. तर 15 ते 20 केजीची ऑक्सिजनची गरज भासते व्यक्तीला प्रत्येक दिवशी. नेक्स्ट प्रश्न, रंग आंधळेपणा या रोगामध्ये कोणत्या 2 रंगामधील फरक बघू शकता
हा रोगीला समजून येत नाही. तर लाल आणि हिरवा या यांच्यातील फरक समजून येत नाही. रातआंधळपणे जर त्या व्यक्तीला असला तर लाल आणि हिरवा याच्यामधला रंग त्यांना समजून येत नाही, फरक समजत नाही. नेक्स्ट प्रश्न, माणसाच्या डोळ्यांमध्ये कोणते विकर असते ते बघू शकता अँटीसेप्टिक्स म्हणून कार्य करते तसेच मानवी डोळ्यांमध्ये ओलावा टिकवून धरते. तर काय असते ते बघू शकाल, लायसोझोम विकर असते, लक्षात घ्यायचे आहे. नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघू शकता, माणसाच्या डोळ्यातून निघणारे अश्रू हे कोणत्या प्रकारचे मिश्रण असते. तर बघू शकता, सोडियम क्लोराईड सोडियम बायकार्बोनेटचे मिश्रण असते. काय असते, माणसाच्या डोळ्यामधून निघणारे अश्रू हे कोणत्या प्रकारचे मिश्रण असते. तर सोडियम क्लोराईड सोडियम बायकार्बोनेटचे मिश्रण असते. नेक्स्ट प्रश्न, नेत्रदान करताना मुख्यतः डोळ्यातील कोणता भाग दान केला जातो. या प्रश्नाला तुम्ही आयएमपी करायचं आहे. आयएमपी तर दुसरा, बुबुळ बुबुळ किंवा इरिस हे दान केले जाते. नेक्स्ट प्रश्न, नेत्रदान करण्याच्या क्रियेला किंवा बुबुळ रोपणाच्या क्रियेला काय म्हणतात. तर दुसरा, कॅरेप्टोप्लासिस्ट कॅरेप्टोप्लासिस असे म्हटले जाते या अ, क्रियेला. नेक्स्ट प्रश्न बघू सर, सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती आहे. तर 25 सेंटीमीटर. प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे आणि या प्रश्नाला आयएमपी देखील करून घ्यायचा आहे. सुस्पष्ट दृष्टीचे बघू लघुत्तम अंतर किती असते, 25 सेंटीमीटर असते. नेक्स्ट प्रश्न, मानवी डोळ्याची दृष्टी सातत्य क्षमता किती आहे. किती, तर एका 16 सेकंद एवढी असते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. पुढचा प्रश्न बघू शकता, प्रेसबायोपिया प्रेसबायोपिया म्हणजे असा रोग होय ज्यामध्ये जवळचे आणि दूरचे तीनही दिसत नाही. लक्षात घ्यायचा, प्रेसबायोपिया म्हणजे असा रोग ज्यामध्ये जवळचे आणि दूरचे दोन्ही दिसत नाही. त्यामुळे या रोगासाठी अंतर्वक्र व बहिर्वक्र दोन्ही भिंगाचे आरसे वापरले जातात. त्या रोगाला काय म्हटले जाते बघू शकता, हा आयएमपी पॉइंट आहे. प्रेसबायोपिया म्हटले जाते. त्याला धन आणि ऋण दोन्ही चष्मे वापरतात. म्हणजे या ठिकाणी जवळचे आणि लांबचे देखील वापरले जाते. अधिक प्लस प्लस मायनस देखील वापरले जाते आणि अंतर्वक्र बाहेरवक्र दोन्ही वापरले जाते. या आजाराला बघू शकता प्रेस बायोपिया असे देखील म्हटले जाते हा रोग. नेक्स्ट प्रश्न बघू शकता, मायोपिया किंवा निकट दृष्टिता म्हणजे असा रोग होय ज्यामध्ये व्यक्तीला जवळचे दिसते मात्र दूरचे दिसत नाही. या रोगामध्ये अंतर्वक्र कोणता आरसा वापरला जातो. तर अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात जो ऋण आणि अंतर्वक्र असतो. हे लक्षात घ्यायचे आहे. कोणता, तर निकट दृष्टिता असलेल्या व्यक्तीला, म्हणजे ज्या व्यक्तीला जवळचे दिसते परंतु लांबचे दिसत नाही, दूरचे दिसत नाही. नेक्स्ट प्रश्न, पेशीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जाते. तर सायटॉलॉजी बघू शकता, सायटॉलॉजी म्हटले जाते पेशीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला. नेक्स्ट प्रश्न, मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी अंडपेशी आहे. मानवी शरीरातील सर्वात लहान पेशी, सॉरी या ठिकाणी पेशी आहेत, ग्रंथी नाही, सॉरी या ठिकाणी चुकलेले आहे. एक मिनिट, मी पुन्हा एकदा तुम्हाला समजावून सांगतो. तर मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी विचारलेली आहे. सर्वात मोठी पेशी आहे अंडपेशी. आणि दुसरा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात लहान पेशी आहे तर शुक्राणुपेशी. आणि बघू शकता मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी चेतापेशी. हे या तीनही प्रश्नांना आयएमपी करून घ्यायचंय, तीनही प्रश्नांना आयएमपी. आणि मित्रांनो, नोट्स घ्यायच्या असतील तर बघू शकता 91. पुन्हा एकदा शेवटचं सांगत आहे तुम्हाला, ऑफर 2च दिवस आहे म्हणून पुन्हा पुन्हा सांगत आहे. 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही 160 रुपयाचं शेवटचे 2 दिवसामध्ये 160 रुपये, नंतर फी या ठिकाणी 200 प्लस केली जाईल. 160 रुपयाचं पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तांत्रिक विषयासह मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, जीके, गणित बुद्धिमत्ता सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला फक्त 160 मध्ये 2 दिवस भेटतील. नंतर किंमत खूप वाढवली जाईल. तर आता नेक्स्ट प्रश्न बघू शकता काय आहे, पेशी विभाजनाचे मुख्य कार्य कोण करतो. तर केंद्रक करत असतो पेशी विभाजनाचे मुख्य कार्य. नेक्स्ट प्रश्न, प्रथिनांचा कारखाना काय आहे. तर बघू शकता रायबोझोन्स आहे प्रथिनांचा कारखाना. नेक्स्ट प्रश्न, वनस्पतीची ऊर्जा कारखाना हरित लवके काय आहे. तर हरित लवके यापासून वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात. हरित लवके हे फक्त वनस्पतीमध्ये आढळतात, लक्षात घ्यायचं आहे. मात्र याला एक अपवाद आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता,
युग्लिना हा एकमेव असा प्राणी आहे. युग्लिना हा एकमेव असा प्राणी आहे ज्यामध्ये हरितलवके आढळतात. कोणता अपवाद आहे? या ठिकाणी मी तुम्हाला अपवाद सांगितले. तर एक या प्राण्यामध्ये वनस्पतींमध्येच हे या ठिकाणी जे हरितलवके फक्त वनस्पतींमध्येच आढळत असतात, परंतु याला एक आपला अपवाद आहे. युग्लिना नावाच्या प्राण्यामध्ये देखील हा या ठिकाणी हरितलवके आढळत असतात. बघू शकता. युग्लिना हा एकमेव असा प्राणी आहे ज्यामध्ये हरितलवके आढळतात, म्हणून याला हिरवा प्रोटोझोआ असे म्हटले जाते. तर तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल की युग्लिना या प्राण्याला काय म्हटले जाते, तर बघूया हिरवा प्रोटोझोआ असे म्हटले जाते. हा प्रश्न लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट प्रश्न, पेशीतील ऊर्जेचे घर कोणाला म्हटले कशा काय असते, तर तंतुकणिका हे पेशीचे ऊर्जेचे घर असते. नेक्स्ट प्रश्न, पेशीचा रासायनिक कारखाना, तर बघू शकता गॉल्जी पिंड. गॉल्जी पिंड हा पेशीचा रासायनिक कारखाना असतो. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, केंद्रकाच्या मदतीने पेशी विभाजनाचे कार्य कोण करतो? केंद्रकाच्या मदतीने पेशी विभाजनाचे कार्य कोण करतो? बघू शकता तारक काय हा करत असतो. नेक्स्ट प्रश्न, पेशीमधील आत्मघात की पेशी कोणाला म्हटले जाते, तर लायकारिका यांना म्हटले जाते. नेक्स्ट प्रश्न, पेशीमधील टाकाऊ पदार्थ कोणत्या ठिकाणी जमा होते? पेशीमधील टाकाऊ पदार्थ कोणत्या ठिकाणी जमा होते? ज्याला वेस्ट डिपॉझिट बॅग असे म्हणतात. तर रिक्तिकामध्ये जमा होत असते हे टाकाऊ पदार्थ. नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघू शकता काय आहे, तर पेशीमध्ये कोणत्या स्वरूपात ऊर्जेची निर्मिती व साठवणूक होते, तर एटीपी मध्ये होते. तर एटीपी म्हणजे बघू शकता ऍडिनोसिन ट्राय फॉस्फेट असे म्हटले जाते. नेक्स्ट प्रश्न, जगातील सर्वात मोठी पेशी कशाची असते? शामृगाच्या अंडेमध्ये असते. शामृगाचे अंडे एक. नेक्स्ट प्रश्न, जगातील सर्वात लहान पेशी बघू शकता मायकोप्लाझ्मा पेशी हे लक्षात घ्यायचे आहे. तर मित्रांनो, हा पीडीएफ आणि तुम्हाला नोट्स घ्यायचे असतील तर 91 39 64 31 99 या नंबरवरती शेवटचा दिवस आहे. आज आणि उद्या 160 रुपयाचं पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान आणि हे तांत्रिक प्रश्न सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला आपल्या 160 रुपयामध्ये कोणत्याही चॅनलवरती भेटणार नाही. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचा आहे. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.